आज आपली कॉन्क्लेव्ह जी आहे ती महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह म्हणून म्हणतो आपण, ज्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातील सर्व घटकांचा विचार करतो. आणि या सर्व घटकांचा विचार करत असताना त्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो हा शिपिंगचा देखील असतो. त्याचबरोबर स्किलिंग म्हणजे एज्युकेशनचा देखील असतो. आणि या सगळ्यासाठी जो लागतो, जो मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी लागतो तो म्हणजे फायनान्स. आणि या फायनान्सच्या संदर्भात देखील तो कशा पद्धतीने आपण करू शकतो, कशा पद्धतीने तो वाढवला जातो किंवा वाढवला गेलेला आहे आतापर्यंत, या विषयावर देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे मान्यवर आलेले आहेत. ज्या मान्यवरांमध्ये राहुल राजभर हे सर आहेत. सर आपलं नमस्कार. मी थोडंसं इंट्रोडक्शन मुद्दामून लहान करून देणार आहे कारण ते बोलणार जास्त आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शिखा शेट्टी देखील आहेत, ज्या भवानी शिपिंगच्या चेअरमन आहेत, ज्या शिपिंगच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर डॉक्टर विवेक कायंदे देखील आहेत, संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. सर मी शिक्षणाच्या संदर्भात येतो कारण इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की आपल्याला यंत्र दिसतात, आपल्याला मोठमोठे नुसते रस्ते दिसतात किंवा बिल्डिंगी दिसतात, पण हे यंत्र चालवायला मानवाचा देखील सहभाग असावा लागतो. आणि मानव हा बुद्धीच्या बळावरतीच ह्या सगळ्या गोष्टी विकसित करत असतो. त्यामुळे हे बुद्धीचं जे चालना देणारे यंत्र जे आहे ते शिक्षणरूपी विद्यापीठाच्या माध्यमातून मिळत असतं. सर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शिक्षणाच्या म्हणजे विशेषतः उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचं महत्त्व कशा पद्धतीने असतं? थँक्यू. सर्वप्रथम महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये तुम्ही एज्युकेशनला एक स्पेस दिला आणि युनिव्हर्सिटी हायर एज्युकेशन ह्याच्या संदर्भात आपण चर्चा करतो. त्यासाठी मान्यवरांचे आणि जी मीडियाचे मी प्रथमतः संपूर्ण आभार मानतो, संपूर्ण टीमचे. धन्यवाद. इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात आपण ज्यावेळेला चर्चा करतो आहोत आणि त्याच्यामध्ये हायर एज्युकेशनचा ज्यावेळेला विषय निघतो तर त्यावेळेला एव्हरीवन नोज की जो काही ह्युमन रिसोर्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये लागतो तो आपल्याला हायर एज्युकेशनमधनं त्याला प्रोव्हाइड केलं जातं किंवा तिथनं युनिव्हर्सिटीमधनं हे जे काही विद्यार्थी पास होतात आणि नंतर मग ते काही इंटर्नशिपमधनं ट्रेन होतात आणि नंतर मग ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नव्हेच तर ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये इंडस्ट्रीयल असोच की टोटल ब्युरोक्रेसिक असो सगळीकडे हे विद्यार्थी आपले नाव कमवताना दिसत आहेत. आज आपण ज्यावेळेला चर्चा करतो आहोत इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये तर जे काही वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत किंवा युनिव्हर्सिटीमध्ये रन होतात, साधारणतः त्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणूयात, आर्किटेक्चर इंजिनिअरिंग म्हणूयात, बॅचलर्स इन डिझाईन इन इंटेरियर डिझायनिंग्स म्हणूयात, ह्या सगळ्या प्रोग्राममधनं जे काही विद्यार्थी घडत जातो आणि हे जे काही यंग माइंड आहे यांचं जे काही एनकरेजमेंट आहे त्यांना स्किल बेस्ड आपल्याला कसं बनवता येईल, त्यांना चांगलं स्किलचं एक कसं त्यांना आपल्याला एक चांगलं शिक्षण देता येईल आणि त्या संदर्भामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते विद्यापीठामधनं प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्या माध्यमातूनच ह्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या फायनल सेमिस्टरमध्ये इंटर्नशिप्सच्या माध्यमातून ग्राउंड लेवल रियालिटीजचं किंवा त्या ग्राउंड लेवल इंडस्ट्रीजचं कनेक्टिव्हिटी देऊन त्यांना त्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन्स आणि त्यांना तिथे प्रोव्हाइड केलं जातं. नंबर 2, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एज्युकेशन याचा जर का आपण एक थोडासा समन्वय साधण्याचा जर का प्रयत्न केला तर ज्या वेळेला बरेचसे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स आहेत किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं बांधकाम चालू असतं, एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये छोटासा रस्ता बांधलेला असतो, नाल्यांचं कुठेतरी बांधकाम झालेलं असतं, तर त्या ठिकाणी टेस्टिंग करण्यासाठी नंबर 1 मटेरियल टेस्टिंग. तुमचं तिथे जे काही मेटल आहे त्या मेटलचं टेस्टिंग असेल, तुमचं कॉन्क्रीटचं टेस्टिंग आहे, तुमच्या कॉन्क्रीट ब्लॉकचं टेस्टिंग आहे, ब्रिक टेस्टिंग आहे. ह्याच्यासाठी लागणारं जे काही इक्विपमेंट्स आहेत हे प्रत्येक बिल्डरकडे नसतात, तर ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सकडे फॉर एक्झाम्पल UTM मशीन युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन्स आहेत. हे ज्या ज्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचे कोर्सेस रन होतात त्या त्या ठिकाणी हे टेस्टिंग मटेरियल किंवा टेस्टिंग इक्विपमेंट्स अवेलेबल असतात आणि यांच्या मार्फत इन्फ्रास्ट्रक्चर आणि युनिव्हर्सिटी इथे कुठेतरी त्यांचा एक समन्वय साधला जातो. नंबर 2, जर का आता माननीय उद्योगमंत्री इथे नाही आहेत किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुद्धा नाही आहेत, टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यापुढे हा विषय राज्यभर देखील जाणार आहे, त्यामुळे त्यांना दखल घ्यावीच लागते. धन्यवाद. साधारणतः छोट्या छोट्या ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा झेडपीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही रस्त्यांचं बांधकाम ग्रामीण भागामध्ये होतं, रुरल इंडियामध्ये होतं किंवा रुरल महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणूयात होतं, त्या ठिकाणी ते बांधकाम त्या क्वालिटीनी होतं का नाही हे टेस्टिंग करण्यासाठी सुद्धा युनिव्हर्सिटीचा त्या ठिकाणी नियर बाय युनिव्हर्सिटीचा हायर एज्युकेशनचा त्या ठिकाणी मदत घेतल्या जाऊ शकते. कारण जे काही स्किल पॉवर लागतं,
जे ह्युमन रिसोर्सेस लागतात ते फॅकल्टीच्या टीचिंग फॅकल्टीच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल असतात. प्रोजेक्ट म्हणून विद्यार्थी त्याला फार सिरियसली घेतात आणि ह्यांचा समन्वय साधून जर का आपण त्या विद्यार्थ्यांना आणि त्या टीमला जर का नियर बाय जर काही काम झालेलं असेल, एखादं छोटं सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत काम झालेलं असेल, तर त्या संदर्भात टेस्टिंगसाठी सुद्धा आपण असल्या हे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा आपण वापर करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांना समोर जाऊ शकतो. जसं तुमचं G24 तासचं टॅगलाईन आहे, एक पाऊल पुढे, तर त्या माध्यमातूनच आम्ही पण थोडंसं एक पाऊल पुढे टाकलं आणि थोडंसं समोर बोलतोय. CRDI क्रेडी त्याला म्हणतो आपण. इट्स अ कोएलिशन ऑफ डिझास्टर रेजिस्टन्स इन्फ्रास्ट्रक्चर. इट्स अन ऑर्गनायझेशन विच वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर 2019 बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्रजी मोदी. आणि हे करण्यामागे त्यांचं मागचं धोरण काय होतं, त्यांचा अनुभव कोणता होता. इन इयर 2001 ज्यावेळेला कच्छ गुजरातमध्ये ज्यावेळेला मोठा भूकंप झाला आणि त्या अनुभवातनं ज्यावेळेला ते सावरले त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की आपण एक काहीतरी डिझास्टर रिझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी एक योजना आखावी किंवा एक संस्था उभारावी आणि त्या माध्यमातून इट्स अ कोएलिशन ऑफ इंटरनॅशनल लेवल्स. इट्स UNच्या ज्या काही एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये बँकिंग सेक्टर्स आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत. ह्यांच्यामार्फत क्रेडी ही एक 2019मध्ये एस्टॅब्लिश झाली. आणि जे मी तुम्हाला म्हणालो की एक पाऊल पुढे, क्रेडी, ब्रिटिश काउन्सिल ऑफ इंडिया ह्यांच्या कॉमन फंडिंग मार्फत आणि इन असोसिएशन विथ टीसाईड युनिव्हर्सिटी UK ह्यांच्यामार्फत आम्ही एक सर्वे केला आणि एडिन ग्रँटच्या संदर्भातनं त्यांच्याकडनं आम्हाला ग्रँट्स मिळाल्यात संजय गुडावल युनिव्हर्सिटीला. आणि वी हॅव लॉन्च्ड अ प्रोग्राम डिझास्टर मॅनेजमेंट. एव्हरीवन नोज सांगली आणि कोल्हापूर आमचा जो परिसर आहे तो फ्लड अफेक्टेड एरिया आहे. म्हणजे 2019 म्हणा, 2021 म्हणा, त्या ठिकाणी महापूर आला होता, महाप्रलय आलेला होता. त्यावेळेला सुद्धा युनिव्हर्सिटीनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जे कार्य केलेलं आहे दॅट इज ॲप्रिशिएटेड बाय लोकल अथॉरिटीज. पण हे सगळं करत असताना परत आल्यानंतर काय, फ्लड येणार आल्यानंतर परत काय, हा प्रश्न वारंवार सतावतो. आणि त्यामार्फत मग आम्हाला ज्यावेळेला क्रेडीची इन्फॉर्मेशन मिळाली, आम्हाला ज्यावेळेला ब्रिटिश काउन्सिलचे ग्रांट्स मिळालेत, आमचं पायलट टीम ही इन असोसिएशन आणि आज मी जसं म्हणालो ब्रिटिश काउन्सिलच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये टीसाईड युनिव्हर्सिटीला UKला व्हिजिट दिली. त्या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट कसं ते कंट्रोल करतात त्याचं थोडासा आम्ही रिसर्च केला. तिथले 4 विद्यार्थी आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आलेत. त्यांनी इथला जो फ्लड अफेक्टेड एरिया आहे त्याचा थोडासा स्टडी केला. अँड ह्या जॉईंट कोलॅबोरेशनमधनं वी हॅव लॉन्च मास्टर्स पोस्ट ग्रॅड प्रोग्राम डिझास्टर मॅनेजमेंट. So now we are giving education to students that how to manage the after disaster situations. So that is one of the way that university and infrastructure, whether it may be in creation of the infrastructure or in a way of resisting. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या दोन्ही गोष्टीचा समन्वय आम्ही त्याच्यामध्ये साधून युनिव्हर्सिटीमधून समोर जातो आहोत. आणि सेकंड आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटेल आणि आनंदाने सांगावीशी वाटेल. IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी साधारणतः पावसाचं अनुमान लावतो. समुद्र आणि सी अँड अर्थ याचं कोरिलेशन्स ठेवून अनुमान थोडंसं पावसाचं लावतो. याचं एक सेंटर इन ग्रँट विथ अमाऊंट ₹2 CR IITM has granted to our university and opened one of the research center in the university. त्या IITM सेंटरमधनं आमचे काही मास्टर्स डिग्रीतले प्रोग्राम जे स्टुडंट्स आहेत दे आर डुईंग देअर मास्टर्स डिग्री इन ॲटमॉस्फेरिक सायन्सेस अँड फ्यू ऑफ देम आर डुईंग देअर डॉक्टरल रिसर्चेस. ह्या माध्यमातून सुद्धा जे मी म्हणत होतो तुम्हाला की साधारणतः डिझास्टर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन रिलेशन विथ द युनिव्हर्सिटी दॅट इन पॅरल हँड इन हँड दॅट वी आर गोईंग एट. सो आय होप दॅट यू विल गेट द आन्सर. नक्कीच. जसं शिक्षणाचा संबंध इन्फ्रास्ट्रक्चरशी महत्त्वाचा आहे म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चरचा पायाभूत जो आहे तो पाया आहे तो शिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचबरोबर थोडंसं सरस्वतीबरोबर लक्ष्मी असणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्स हा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत profitwala.com बाय RRAचे CEO आहेत राहुल राजभर.
राहुल राजभरजी, तुमच्याकडनं ह्या सगळ्या आपण जाणून घेणार आहोत, पण मुळात profitwala.com ही काय संकल्पना आहे आणि या अनुषंगाने काय मिळतं लोकांना? गुड इवनिंग। profitwala.com एक RRA का पार्ट है। RRA 11 साल से शेयर मार्केट में सर्व कर रहा है, लोगों को प्रॉफिट बनाने में हेल्प करता है वाया डीमैट अकाउंट, लोगों का पोर्टफोलियो मैनेज किया जाता है यहाँ पे। सो रिसेंटली RRA करके क्या होता है, सबसे मेजर पार्ट हो जाता है मार्केटिंग का। मार्केटिंग के लिए जब हम लोगों को अप्रोच करते थे, क्या आप RRA को जानते हैं क्या शेयर मार्केट से रिलेटेड, या हम कुछ कैंपेन्स करते थे, तो वो लोग बोलते थे कि नहीं हम नहीं जानते हैं, बहुत सारे एक्सक्यूजेस देते थे। तो हमारी जो मार्केटिंग टीम है उन्होंने सोचा कि ऐसा कुछ नाम रखना पड़ेगा जो इजीली रिकॉल हो जाए शेयर मार्केट से रिलेटेड। एंड एवरीवन सिटिंग हियर, सबको पसंद है प्रॉफिट वर्ड। हम सब एक ऐसी चीज़ है कि लॉस होता है तो थोड़ा सा डर जाते हैं या सहम जाते हैं, रुक जाते हैं, लेकिन प्रॉफिट एक वर्ड सुनते ही लोगों को एक अच्छा होता है और इजीली रिकॉल हो जाता है। तो हमने वेबसाइट लॉन्च किया profitwala.com करके, जहाँ पे इजीली एक लेमैन वाया टेक्निकल एनालिस्ट और रिसर्च एनालिस्ट और फाइनेंशियल एडवाइज़र के थ्रू काफ़ी अच्छा प्रॉफिट कर सकता है अपने डीमैट अकाउंट में with lots of research and fundamental things. So इसलिए उसका नाम हमने profitwala.com रखा। और बेसिकली RRA तो मल्टीपल वर्टिकल्स में है, जैसे शेयर्स में मैंने आपको बोला, मैंने टू स्टार्ट विथ फाइनेंस से ही किया, उसके बाद मैं RRA के थ्रू मल्टीपल इन्वेस्टमेंट्स मैंने स्टार्ट किए ITs में और इंफ्रास्ट्रक्चर्स में और FMCG पार्ट में। सो आगे भी प्लॅनिंग है की और भी जगह पे हम इन्व्हेस्टमेंट्स करें। पण इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरकडे तुम्ही कसं पाहता ॲज अ ट्रेडर म्हणून? एज अ ट्रेडर सर, पिछले कुछ सालों में अगर आप देखेंगे कोविड के बाद भी, तो सबसे ज़्यादा ग्रोथ अगर हुआ है वो है इंफ्रास्ट्रक्चर का। उसके पीछे 2-3 रीजंस हैं। एक तो सर नितिन गडकरी जी, दूसरा जो ग्रोथ आप देख रहे हैं। तुम्ही सर नितिन गडकरी जी म्हणाले, कुठल्या माध्यमातून? सॉरी, कुठल्या माध्यमातून? हाँ सर, मैं वही आपको बोल रहा हूँ कि ही इज़ द मिनिस्टर ऑफ NHAI एंड डेवलपमेंट ऑफ रोड्स एंड ऑल दैट। सो आप अगर देखेंगे कि कोई भी शेयर प्राइस कैसे बढ़ता है, आप फॉर एग्जांपल एक कंपनी ले लेते हैं, ए कंपनी, और उसको बहुत सारे कॉन्ट्रैक्ट्स मिल रहे हैं गवर्नमेंट के, और वो कंपनी ड्रास्टिकली ग्रो कर रही है। सो बट ऑब्वियस आपका 10 का भाव 11 होना है, 11 का भाव 12 होना है। सो आज के डेट में मैं तो सर नितिन गडकरी जी को काफ़ी फॉलो करता हूँ, पर्सनल लेवल पे भी फॉलो करता हूँ कि वो कौन से कंपनीज को कॉन्ट्रैक्ट दे रहे हैं और उनके आगे क्या स्टेप्स है। सो उससे हमें एक बेनिफिट होता है बीइंग एन ट्रेडर कि अगर किसी कंपनी को अगर वो कुछ कॉन्ट्रैक्ट जा रहा है तो 100% उसके प्राइजेस थोड़े ऊपर जाएंगे और हमें प्रॉफिट होगा। सो बीइंग एन ट्रेडर अगर मैं इंफ्रास्ट्रक्चर्स में देखूं तो आने वाले टाइम में काफ़ी ज़्यादा ग्रोथ है सर। मतलब अपना पैसा जिसने भी इंफ्रास्ट्रक्चर में लगाया आने वाले 2-3 साल, तो मेरे हिसाब से तो काफ़ी अच्छा प्रॉफिट हो जाएगा उससे। म्हणजे थोडक्यात शेअर टिप देऊन ठेवलेली आहे सरांनी। आपल्यासोबत शिखा शेट्टी जी आहेत, जसं मी मगाशी म्हटलं त्या संचालिका आहेत भवानी शिपिंग्सच्या। इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिपिंगचा खूप जवळचा संबंध असतो। आपण मगाचपासून म्हणतोय कोकणची किनारपट्टी किंवा महाराष्ट्राला समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे, पण ह्या पाण्याचा देखील वापर कशा पद्धतीने केला जातो हे यांच्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकतं? तर तुमचे यार्ड आणि ट्रान्सपोर्ट सगळंच आहे, तर याचा रोल काय म्हणजे? मैं सबसे पहले तो आज के इवेंट ऑर्गेनाइजर्स महाराष्ट्र इंफ्रा कॉन्क्लेव एंड जी सविस्तास का तहे दिल से शुक्रिया अदा कहना चाहूँगी हमें यहाँ पे आमंत्रित करने के लिए। सो भवानी ग्रुप जो कंपनी है हमारा, पिछले 15 साल से लॉजिस्टिक्स इंडस्ट्री में अपना योगदान दे रहा है। एंड मुझे इस इंडस्ट्री में आए हुए 1 साल हुआ है। एंड ये 1 साल में मैंने जो अनुभव किया है लॉजिस्टिक्स के बारे में,
लॉजिस्टिक्स का महत्व बहुत ही ज़्यादा है एंड मेरा ये अनुभव मेरे पापा मिस्टर केडी शेट्टी एंड मेरे बड़े भैया मिस्टर दीक्षित शेट्टी, इनको देखते हुए ये अनुभव और बढ़ गया है। शिपिंग, इंफ्रास्ट्रक्चर एंड शिपिंग, ये लोग का लिंक बहुत है क्लोज। जैसे कि एयर हो, थ्रू सी हो, रोड हो, ये तीनों बहुत ही ज़्यादा इम्पॉर्टेंट है। एंड हम ज़्यादा एम्फसाइज करने जाए तो रोड है, जैसे कि ट्रांसपोर्टेशन इनडायरेक्टली डायरेक्टली लिंक हो जाता है रोड्स। सो जैसे कि हम बोलते हैं ट्रांसपोर्टेशन, एक कार्गो एक जगह से दूसरे जगह जाना, सो इसमें कॉस्ट भी इन्वॉल्व होता है। कॉस्ट कैसे इन्वॉल्व होता है, जैसे कि आपके रोड्स रोड्स आर नॉट प्रॉपर, तो इसका इम्पैक्ट अल्टीमेटली कॉस्ट बढ़ा देता है। एंड व्हेन इट कम्स टू पोर्ट शिपिंग में बहुत ज़्यादा सिग्निफिकेंट रोल होता है, जहाँ पे हम कार्गोज एक कंट्री से दूसरी कंट्री लेके आते हैं। सो पोर्ट में जैसे कि इंफ्रास्ट्रक्चर जितना मॉडर्नाइज रहेगा, उतना जल्दी हम ये जो शिफ्ट होता है एक कंट्री से दूसरी कंट्री, ये ज़्यादा ही फास्ट हो जाता है। एंड व्हेन इट कम्स टू अगेन ट्रांसपोर्टेशन, मॉडर्न टेक्नोलॉजीज एज इन जीपीएस, जो हम ट्रेलर्स में बहुत ही ज़्यादा इम्पॉर्टेंट हो जाता है। एंड देन आईटी सॉफ्टवेयर, न्यूली डेवलप्ड आईटी सॉफ्टवेयर, ऑल दीज हैव अ वेरी बिग इम्पैक्ट ऑन आवर लॉजिस्टिक्स एज वेल एज ट्रांसपोर्टेशन। तुमचं ऑफिस मुंबई बेस आहे, पण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टनी तुम्ही काय म्हणाल? महाराष्ट्रातल्या शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्र में बिकॉज ऑफ लॉजिस्टिक्स इंडस्ट्री, महाराष्ट्र में एक्सपोर्टर्स बहुत बढ़ गए हैं। जैसे कि हम सबको पता है यहाँ पे नवाशेवा पोर्ट है। नवाशेवा पोर्ट के कारण सिटीज़ डेवलप हो रहे हैं, बहुत सारे अपॉर्चुनिटीज़ आ रहे हैं, एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ बढ़ रहे हैं लोगों के लिए, जिसके कारण लिंक हो गया है, इंफ्रास्ट्रक्चर भी उस हिसाब से बढ़ रहे हैं। बिकॉज बहुत ही ज़्यादा लोग लुकिंग एट द इंफ्रास्ट्रक्चर साइड आर गेटिंग कनेक्टेड। नक्कीच। डॉक्टर विवेकजी, तुम्ही म्हणजे डॉक्टर विवेक कायंदे, तुम्ही स्वतः रजिस्ट्रार आहात संजय घोडावत विद्यापीठामध्ये, 20 वर्षाचा साधारण तुम्हाला शिक्षणाचा अनुभव आहे. हे धोरणात्मक अभ्यासक्रम ठरवताना इन्फ्रास्ट्रक्चरचा कशा पद्धतीने विचार केला जातो? सर, निश्चितच केला जातो. दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक तर मॅन्डेटरी पार्ट आहे, कारण ज्या काही स्टॅच्युटरी बॉडीज आहेत त्याच्यामध्ये मग ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन असू देत, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आहेत, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियन फार्मसी काउन्सिल आहे. ह्या अपेक्स बॉडीज आहेत, त्यांनी मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर याचे जे नॉर्म्स दिलेले आहेत ते तर फॉलो करावेच लागतात, पण ते सगळीकडेच असतात. So that is not USP because that is everywhere common. So what makes the USP that how we are going to give them more than what is required in the infrastructure. So infrastructure doesn't mean only 4 walls. 4 भिंती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी जे काही इक्विपमेंट्स आहेत, ज्या मशिनरीज आहेत, ज्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी आहेत, जे एन्व्हायरमेंट टोटल त्यांना लर्निंग झोनमध्ये घेऊन जातं. सुरुवातीच्या काळामध्ये आपण टीचिंग याला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचो, पण आता टीचिंग राहिलेलं नाही आहे, आता लर्निंग आहे. बिकॉज एव्हरीथिंग इज इन अ लर्निंग वे, इन अ लर्निंग ॲटिट्यूडनी आपल्याला ते बघावं लागतं आणि त्या मेथडनीच आपल्याला ते समोर जावं लागतं. आणि ह्या लर्निंग एन्व्हायरमेंटमध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्या विद्यार्थ्याला ग्रो करण्यासाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तरच त्याला तो स्टुडंट एक्सपिरियन्स मिळतो. तो जर त्या ठिकाणी स्टुडंट एक्सपिरियन्स त्याला मिळाला नाही तर तो पूर्णपणे त्या ठिकाणी ग्रो होत नाही. नंबर 2, ज्या ठिकाणी आपण आता स्टुडंट एक्सपिरियन्सचं बोलतो आहोत, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतो आहेत, तिथे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग याचा वापर नाही केला, PBL स्पेसेसचा वापर नाही केला तर चुकीचं होईल. बिकॉज दिस इज अ मॉडर्न कन्सेप्ट. नाऊ एव्हरीवेअर यू विल सी द स्मार्ट क्लासेस, स्मार्ट बोर्ड्स, गुड कम्फर्टेबल बेंचेस, फॅन्स, AC. नाऊ इट्स बिकम अ कॉमन. बट what makes you the difference is the PBL spaces. So you are promoting the project-based learning environment. So that is more required because it promotes your creativity. It promotes your research capabilities. ह्या सगळे जे आहेत हे सगळं त्याच्यामधनं प्रमोट होत जातं. And so far so good. Our university is concerned more so on of this.
it has been very well backed with the industrial supports and the ready infrastructure. That is the luckiest point and very fortunate one on that. Because in-house ज्यावेळेला संजय घोडावत ग्रुपचं स्टार एअरलाइन्स आहे त्या ठिकाणी संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कोर्स आहे. संजय घोडावत ग्रुपचं ज्यावेळेला टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहेत त्याच वेळेला जवळच्याच संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये बॅचलर्स इन फॅशन डिझायनिंग आहे. ज्यावेळेला फूड्स अँड बेव्हरेजेसमध्ये संजय घोडावतचं मोठं इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणीच युनिव्हर्सिटीमध्ये फूड टेक्नॉलॉजी अँड फूड सायन्सेस सारखे कोर्सेस आहेत. ज्यावेळेला संजय घोडावत ग्रुपचं रेनॉम इंडस्ट्री जे आहे ते विंड मिलमध्ये काम करतं त्याच वेळेला युनिव्हर्सिटीमध्ये बॅचलर्स इन बीटेक रिन्युएबल एनर्जी हा प्रोग्राम आहे. ज्यावेळेला संजय घोडावत सरांचं ग्रुपचं आमचं रिअल इस्टेटमध्ये त्याच वेळेला आमच्याकडे आर्किटेक्चर सिव्हिल इंजिनिअरिंग हे सगळ्या गोष्टी आहेत. सो एव्हरीथिंग गोज हँड इन हँड. नंबर 1 इंडस्ट्री अँड एज्युकेशन, नंबर 1. नंबर 2 the infrastructure what is required, and number 3 the experience, student experience in the actual industries. ह्या गोष्टीचं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मी म्हणेल की ते कम्प्लीट त्या स्टुडंट्सला जो रिक्वायर्ड एक्सपिरियन्स असायला हवा त्या स्पेसिफिक प्रोग्रामचा, त्या कोर्सचा, त्या सब्जेक्टचा तो त्या ठिकाणी मिळतो आणि त्याच वेळेला आपल्याला त्या विद्यार्थ्याला तिथे काही ना काहीतरी आपल्याला घडवता येतं. सर नक्कीच तुम्ही म्हणताय की म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात शिकवता पण पर्यावरणाच्या संदर्भात देखील काही धडे दिले जातात का अगदी थोडक्यात? सर चॅरिटी शूड बिगिन्स ॲट होम मी असं म्हणेल. कारण ज्या वेळेला इको संदर्भात किंवा इको इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात आपण ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला मला एक आवर्जून सांगावं आवडेल. गेले 8 ते 10 वर्षापासून आमचे जे ऑनरेबल प्रेसिडेंट आहेत, चेअरमन आहेत संजयजी घोडावत, त्यांनी एक संकल्प सोडला होता की परिसरामध्ये 2 लाख झाडं ते लावतील आणि वाढवतील. आणि ते 10 वर्षापासून कोल्हापूर ते जयसिंगपूर ह्या मधला जो पूर्ण हायवे त्या रस्त्याच्या दोन्ही कडेला आणि मध्ये सुद्धा त्यांनी 2 लाख झाडं लावलीत. आणि 8 वर्ष झाले रोज टँकरनी त्यांना पाणी पुरवठा त्या झाडांना जगवल्यासुद्धा जातं. आज कॅम्पस जो आहे हा फुली ग्रीन आहे. एखाद्या कोकणातल्या रिसॉर्टला पण लाजवेल एवढा ग्रीन आहे. आणि महत्त्वाचं सोलर आज पर डे युनिव्हर्सिटी कन्झम्पशन, युनिव्हर्सिटी ही 150 एकर्सची आहे. 16,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात पूर्ण एज्युकेशनल कॅम्पसमध्ये. 4,500 ते 5,000 विद्यार्थी कॅम्पसमध्ये राहतात. 1050 किलोवॅट डेली इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड आहे. आउट ऑफ दॅट थ्रू सोलर university has generated 560 kilowatt on daily basis. नक्कीच ही कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या वागणुकीतून म्हणजे विद्यापीठाच्या स्वतःच्या धोरणातून सातत्य राखायला ठेवतायत. आणि सर मी तुम्हाला थांबवतो. सातत्य म्हटलं की शेअर बाजार आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यातलं समान गोष्टी कोणत्या आहेत असं तुम्ही म्हणाल सांगाल? सर बहुत सारी सिमिलैरिटीज़ है. जैसे मैंने आपको बताया कोविड के टाइम पे मैं अंदाज़न एक आपको बता रहा हूँ सारी इंडस्ट्रीज़ ठप बैठी हुई थी और सिर्फ शेयर मार्केट आपको पता होगा सिक्योरिटीज़ मार्केट वेर रनिंग एवरी डे. एंड एक आंकड़े के हिसाब से उस टाइम पे सबसे ज़्यादा डीमैट अकाउंट्स भी खुले थे. अब आप बोलेंगे कि सिर्फ डीमैट अकाउंट खुलने से इंफ्रास्ट्रक्चर में क्या पॉसिबिलिटीज़ आ सकती है. सबसे ज़्यादा टैक्सेशन अगर आप देखेंगे सर तो वो आता है सिक्योरिटीज़ मार्केट से. ये आपको माना बाय परसेंटेज नंबर्स ऑफ ट्रेडर्स एंड इन्वेस्टर्स बहुत कम है बट बाय परसेंटेज अगर आप देखेंगे जो टैक्सेशन पार्ट फ्लो होता है स्पेकुलेटिव और नॉन स्पेकुलेटिव में वो बहुत ज़्यादा है. सो कहीं ना कहीं जब कोविड में सारे बिजनेसेस बंद थे उस टाइम पे सबसे ज़्यादा किसी मार्केट ने अगर सपोर्ट किया है इंफ्रास्ट्रक्चर को तो वो है सिक्योरिटीज़ मार्केट. और आगे भी सर अगर आप शायद आपके पास भी डीमैट अकाउंट होगा आपको दिखता होगा 10,000 का प्रॉफिट लेकिन वो डीमैट में आते आते 7,000 रह जाता है. 3,000 तो हमारे ब्रोकरेज और टैक्सेस चले जाते हैं. सो बहुत बड़ा रोल प्ले करता है सिक्योरिटीज मार्केट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ सर. म्हणजे थोडक्यात फायनान्स उभं करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या ते खूप फायदेशीर ठरतं. शिखा मॅम अगदी थोडक्यात सांगाल कुठल्या 2 अपेक्षा आहेत गव्हर्नमेंटकडनं शिपिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात?
अगदी 2 वाक्य. इट इज़ रोड, बिकॉज जैसे मैंने थोड़े टाइम पहले बोला, रोड इज़ समथिंग जिस पे ज़्यादा एम्फसाइज करने की ज़रूरत है. ट्रांसपोर्टेशन, ओके. ट्रांसपोर्टेशन जैसे कि वहाँ पे मॉडर्न टेक्नोलॉजीज़, जो आईटी सॉफ्टवेयर, जीपीएस है, जैसे मैंने थोड़े टाइम पहले बोला, ये ज़्यादा हमें एम्फसाइज करने की ज़रूरत है. वाई? बिकॉज अगेन मूवमेंट ऑफ गुड्स, जो जैसे कि ब्रिजेस हो गए, फ्लाईओवर्स हो गए, जो कनेक्टिविटी, ये सारा चीज़ें हैं जहाँ पे लॉजिस्टिक्स के लिए ट्रांसपोर्टेशन बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट हो जाता है. जितना जल्दी कनेक्टिविटी होगा उतना ज़्यादा कॉस्ट इफ़ेक्टिव हो जाएगा, उतना ज़्यादा अल्टीमेट जो एंड यूज़र्स है, जो हमारे कस्टमर्स है, उनको उतना जल्दी वो प्रोडक्ट मिलेगा. और जितना डिले उतना ही कॉस्ट पे इम्पॅक्ट, ॲज इन कॉस्ट बढ़ जाएगा. नक्कीच हे सगळे घटक तुम्ही ऐकलेत आणि कदाचित आपण आज ही कॉन्क्लेव्ह झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा या दृष्टीने विचार करू की शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कसं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर फायनान्स हा शेअर बाजाराच्या माध्यमातून कसा महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं करण्यासाठी शिक्षण हे अत्यावश्यक असतं आणि त्या शिक्षणाचा देखील उहापोह आपण आज या ठिकाणी केलेला आहे. तुर्तास मी तुम्हा तिघाही मान्यवरांचे धन्यवाद म्हणतो. तुम्ही या ठिकाणी आलात आणि मार्गदर्शन देखील केलं. धन्यवाद. आणि तिन्ही मान्यवरांना विनंती की काही क्षण त्यांनी मंचावरच थांबावं. मी झी24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या चर्चासत्रात सहभागी झालेल्या या मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावेत. प्राध्यापक डॉक्टर विवेक कायंदे, रजिस्ट्रार संजय घोडावत, विद्यापीठ कोल्हापूर. यानंतर शिखा शेट्टी, संचालक, भवानी शिपिंग. राहुल राजभर, मुख्य कार्यकारी अधिकारी, profitwala.com by RRA यांना देखील स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावेत अशी मी निलेश सरांना विनंती करते. खूप खूप धन्यवाद सर आणि सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. आणि त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि यानंतर चर्चासत्राचा पुढच्या भागाकडे आपण वळणार आहोत. पुढचं चर्चासत्र आहे अफोर्डेबल हाऊसिंग अपॉर्च्युनिटी इन मेट्रो सिटीज. आणि या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते हरीश श्रॉफ, डायरेक्टर सेल्स अँड मार्केटिंग, ज्ञाती ग्रुप, महेश कुंटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, तसंच राजेंद्र मिरगणे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि डिकी चेअरमन मिलिंद कांबळे यांना, या चौघांनीही मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि यापुढे चर्चासत्र सुरू ठेवतील माझे सहकारी प्रशांत सोनार. सगळ्या मान्यवरांचे सुरुवातीलाच मी आभार मानतो. आज या सगळ्या मान्यवरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या घटकांना रिप्रेझेंट करणारे मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत. आणि आता बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगाने हा सगळा आपला विषय असणार आहे. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत पद्मश्री मिलिंद कांबळेजी, जे स्वतः अध्यक्ष तर आहेच डिक्की या संस्थेचे, त्याचबरोबर वेगवेगळ्या कमिट्यांवरती देखील ते आहेत. उदाहरणार्थ
चेअरमन आहेत ते IIM जम्मूचे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जी इकॉनॉमिक काउन्सिल आहेत त्याचे ते सदस्य आहेत. नॅशनल SC/ST हबचे ते चेअरमन देखील आहेत. त्यामुळे सगळ्या घटकांचं ते रिप्रेझेंटेशन या चर्चेमध्ये करतील याची निश्चित खात्री बाळगायला हरकत नाही. मी बाकीच्या मान्यवरांनाही बोलतं करणार आहे, पण सुरुवात मी मिलिंद कांबळे सरांपासून करणार आहे. सर, हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चालू आहे? कुठल्या DPsचे प्रॉब्लेम आहेत? खरं म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मूळ मी कन्स्ट्रक्शनचा मनुष्य आहे. ज्याला सिमेंट, दगड वगैरे जे म्हणतात त्या इंडस्ट्रीमधला मी आहे. ही जी कॉन्फरन्स आज जी आपण आयोजित केली आहे फार महत्त्वाचा विषय आहे, जो की महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये मोठी भर हा सेक्टर घालत असतो आणि त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि टॅक्सेस ही मोठ्या स्वरूपामध्ये. आता विशेषतः आम्ही ज्या भागामध्ये काम करत असतो आता हाऊसिंग प्रोजेक्ट्समध्ये, तर ज्याच्यामध्ये आत्ता जे आम्हाला भेडसावणारे या संदर्भातले जे विषय आहेत ते एक तर लँडचं डिजिटायझेशन करणं, कारण ते इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे लँड डिस्प्यूट आणि ह्या सगळ्या विषय त्याच्यामध्ये येतात. ज्या सगळे अधिकारी हे म्हणत असतात वन विंडो सिस्टम आहे, सगळं ऑनलाईन आहे, पण ती जी सिस्टम आहे ती फास्ट ट्रॅक करण्याची सगळ्या ज्या लायसन्सेस आहेत किंवा परमिशन जे आहेत ते फास्ट ट्रॅक करण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला कस्टमर म्हणून जे आम्ही त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जातो स्टॅम्प ड्युटी अमुक सगळं भरायला, तर म्हणजे पैसे घेऊन आम्ही सरकारकडे जातो त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये पैसे भरायला, पण त्या लोकांसाठी कस्टमरसाठी म्हणजे साध्या वॉशरूमची सुद्धा चांगली व्यवस्था नसते. म्हणजे जो तुमच्या दारामध्ये पैसे घेऊन येतो आहे, तर ह्या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत हा एक भाग. दुसरा खरं म्हणजे मी MSME सेक्टर जो आहे ज्याच्या आमची संस्था आहे त्याला रिप्रेझेंट करतो. आज महाराष्ट्रामध्ये जी काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे आणि या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारा जो ॲन्सिलरी सप्लायर्स आपण ज्याला म्हणतो जो MSME आहे, पण असा एक डॅशबोर्ड असण्याची आवश्यकता आहे की जसं मला माहिती आहे एका राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सगळीकडे ती सिस्टम आहे, जिल्हा उद्योग केंद्र आहेत आणि ते इतके इफिशियंट त्यांच्याकडे जिल्हा उद्योग केंद्र त्यांनी केले, कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती MSME आहेत, कोणत्या सेक्टरमध्ये आहे, त्याची किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, त्याच्याकडे किती एम्प्लॉयमेंट आहे, त्याचे इंडस्ट्रीयल आउटपुट काय, किंवा तो एक्सपोर्ट करत असेल तर तो किती एक्सपोर्ट करत आहे, हे सगळं त्या डॅशबोर्डवरती. आणि ते त्याचा रिव्ह्यू घ्यायचे आणि रिव्ह्यू घेताना जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये एम्प्लॉयमेंट कमी झालं तर ते विचारायचे प्रश्न की ते का कमी झालं. तर असं महाराष्ट्रासारख्या IT इकॉनॉमिक हब, इंडस्ट्रीयल हब, काय ऑटोमोबाईल हब सगळं आपल्याकडे आहे. तर असा एक इफेक्टिव्ह डॅशबोर्ड जो आहे तो इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे असला पाहिजे. माननीय उद्योगमंत्री या ठिकाणी येऊन गेले तर जेणेकरून त्यांना हे लक्षात येईल की हे त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याचं काही स्किलिंग आहे, ते स्किल मॅपिंग पण होणं गरजेचं आहे. दोन गोष्टी, महाराष्ट्रातल्या MSMEचं मॅपिंग, दुसरं स्किल मॅपिंग हे असणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. थँक्यू. नक्कीच. मी महेश कुंटे सरांकडे जातो, जे स्वतः CEO आहेत वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरकडे कसं पाहता? तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी झालेली आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रातली किंवा शहरांमधली, तर ती सिटी सेंट्रिक झालेली आहे. म्हणजे स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर पर्टिक्युलर काही विभागांमध्येच चांगल्या पद्धतीने पाणी, रस्ते किंवा इलेक्ट्रिसिटी हे दिलं जात आहे. त्यावेळी सिटी सेंट्रिक एरिया झाल्यामुळे व्हर्टिकल ग्रोथ चांगली होते. फक्त म्हणजे बिल्डर लॉबी फक्त रिडेव्हलपमेंट करून नवीन नवीन बिल्डिंग बांधतात, त्या नवीन मोठ्या बिल्डिंग होतात, पण त्यामुळं पर्टिक्युलर एरियामध्येच कॉस्ट वाढत जाते. तुम्ही ते मगाशी मुद्दा म्हणला की ज्याच्यामध्ये थोडीशी इकॉनॉमी घरं मिळावी लोकांना, तर HID जर का नियर बाय जे 5-10 किलोमीटर एरिया आहेत तिथे जर का पाणी मिळत नसेल किंवा रस्ते नसतील किंवा इलेक्ट्रिसिटी मिळत नसेल आणि टँकरनी पाणी द्यावं लागत असेल तर लोक तिथं घरं का देतील?
तर आपल्या इंडियामध्ये काय होतं आहे की व्हर्टिकल ग्रोथ फक्त ती पर्टिक्युलर एरिया, म्हणजे आता पुण्यातनं मी आलो आहे तर कोरेगाव पार्क असेल, कोथरूड असेल, तर इथल्या किमती समजा 3-4 CR असतील घरांच्या, तर तोच जर एरिया जर का तुम्ही 10-20 किलोमीटर लांब गेला आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं सरकारने, पाणी लाईट मिळालं, तर याच्या 1/4 कॉस्टिंगमध्ये घरं मिळतील. आणि त्याची गरज आहे, कारण पुण्यामध्ये शिकायला जेवढे लोक बाहेरनं येतात, म्हणजे महाराष्ट्रीयन असतील, नॉन महाराष्ट्रीयन असतील, सगळ्यांची इच्छा पुण्यात घरं घ्यायची आहे. पण ते अफोर्डेबल प्रत्येकाला होत नाही. म्हणजे जो फ्रेशर आहे, कुठेतरी जॉब करतो आहे, त्याला 3-4 कोटीचं घर होणं शक्य नाही आहे. तर त्याच्या बजेटमध्ये त्याला 50-60 लाखात 2 BHK पुण्यात मिळू शकला पाहिजे. तर त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी सरकारकडून पण होणं अपेक्षित आहे, पाण्याच्या सोयी, चांगले रस्ते, इलेक्ट्रिसिटी, हे पण सर्व दूर नियर बाय पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे असं होतं की फक्त व्हर्टिकल डेव्हलपमेंट, सिटी सेंटरची डेव्हलपमेंट आणि नियर बाय एरियाची डेव्हलपमेंट त्या मानाने होत नाही आहे. पण आता व्हायला लागली आहे थोडीफार, पण जेवढी अपेक्षित आहे तेवढी होत नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडंसं अपेक्षांवरती सरकारने देखील पूर्णत्वास आलं पाहिजे. हरीश रावजी जे डायरेक्टर आहेत सेल्स अँड मार्केटिंग ज्ञाती ग्रुपचे, तर त्यांना मला असं विचारायचं आहे की सर, इकॉनॉमिक ग्रोथच्या दृष्टीने तुम्ही या सेक्टरकडे कसं बघता आणि त्यात तुमचं कशा पद्धतीने योगदान देता? सबसे पहले जी 24 तास का धन्यवाद कि ज्ञाति ग्रुप को एक प्लेटफॉर्म दिया टू बी अ पार्ट ऑफ दिस महाराष्ट्र कॉन्केव इंफ्रास्ट्रक्चर. सर, जहाँ तक 26 ईयर्स का एक्सपीरियंस है, इंफ्रास्ट्रक्चर इज़ द मेजर कंट्रीब्यूटर टू द इकोनॉमिक ग्रोथ. आज स्टेट में एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़, टैक्सेशन, क्वालिटी ऑफ लाइफ, काफ़ी चीज़ें हैं जिसमें इंफ्रास्ट्रक्चर इज़ द रीज़न फॉर द इकोनॉमिक ग्रोथ. तो मेरे हिसाब से गवर्नेंस की जो पॉलिसीज़ हैं अभी, जो इंफ्रास्ट्रक्चर की तरफ गवर्नमेंट्स ध्यान दे रही हैं, इन्वेस्टमेंट्स कर रही हैं, प्राइवेट प्लेयर्स आ रहे हैं, मेरे हिसाब से द फ्यूचर फॉर द नेक्स्ट 2-3 years इज़ रियली वेरी गुड. एंड द स्टेट ऑफ महाराष्ट्र, हम ये सोच रहे हैं कि इस काफ़ी इंफ्रास्ट्रक्चर में हमें योगदान मिलेगा. राजेंद्र मिरगणे सर, मी तुमच्याकडे येणार आहे, पण त्याही महत्त्वाचं एक असं सांगावंसं वाटेल की राजेंद्र मिरगणे हे माजी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे आणि अध्यक्ष आहेत अफोर्डेबल हाऊसिंग डेव्हलपमेंट असोसिएशनचे. आपल्या बोलण्यामध्ये वारंवार उल्लेख येतो आहे अफोर्डेबल हाऊसिंग, जे प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं इथे बसलेल्या देखील प्रत्येकाचं कधी ना कधी ते स्वप्न राहिलेलं असणार आहे. पण आता ते स्वप्न तरी आपण बघू शकतोय का? कारण अफोर्डेबल हाऊसिंग हा प्रकार मेट्रो सिटीजसाठी तरी राहिला आहे का? कसं आहे याच्यामध्ये, एकतर मी प्रथमतः जी 24 तासचं अभिनंदन करतो, स्वागत करतो की एवढ्या वेगवेगळ्या विषयावरती आज ही कॉन्क्लेव्ह अरेंज केली. आपण अफोर्डेबल हाऊसिंगवरती विचार करत असताना सर्वात महत्त्वाचा याच्यामधला घटक आज हाऊसिंग सेक्टरमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, लोअर इन्कम ग्रुपसाठी आवश्यक आहे, तो ग्रुप किंवा त्याची संख्या 90% ही स्वतःच्या पक्क्या घरापासून वंचित आहे. आणि जे 90% घरं बांधली जात आहेत, तो जो ग्रुप आहे MIG आणि HIGचा, मिडल इन्कम ग्रुप अँड हायर इन्कम ग्रुप, तर त्यांची 90% घराची गरज पूर्ण झालेली आहे किंवा बहुतांशी वर्गाकडे एकापेक्षा जास्त घरं आहेत. म्हणजे जिथं गरज आहे तिथं आमचा डेव्हलपर मित्रही पुढं जात नाही आहे. आणि सरकारने जी आता प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजनेच्या माध्यमातून याला थोडंसं प्रयत्न केला आहे की या सेक्टरमध्ये हाऊसिंग निर्माण होण्याच्या दृष्टीनं, तर त्याला जेवढ्या मोठ्या प्रमाणात चालना मिळायला पाहिजे तेवढी मिळालेली नाही आहे. आपला जो प्रश्न आहे की मेट्रो सिटीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 13 लाख घरं मंजूर झाली. त्यापैकी मध्ये 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये एक 6 लाख घरं रद्द झाली काही कारणांनी. आणि जे घरं चालू आहेत त्याच्यामध्ये मेट्रो सिटी, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, या शहरामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त AHP, PPP या माध्यमातून इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जी घरं बांधली जायला पाहिजे ते निग्लेजिबल किंवा नसल्याच जमात. बृहन्मुंबईमध्ये एकही प्रकल्प झालेला नाही आहे.
प्रॉपर पुणे महापालिकेच्या अंतर्गत ही एखादा दुसरा फक्त प्रकल्प झालेला आहे. आणि जे काय झालं ते CLSS म्हणजे क्रेडिट लिंक सबसिडी स्कीममध्ये, जो की ॲक्च्युली मिडल इन्कम ग्रुपला मिळालेला लाभ आहे. म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जी घरं बांधली जायला पाहिजे ती झालेली नाही आहेत. आणि ॲक्च्युअली जर त्याच्यामध्ये बांधायची संधी उपलब्ध होती, म्हणजे अगदी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा, कारण याच्यामध्ये जे नो डेव्हलपमेंट झोनच्या जागा आहेत मुंबईमध्येही, जसे की बोरिवली परिसरामध्ये आहेत, मुंबईतल्या बऱ्याच बृहन्मुंबई महापालिकेच्या आत, त्यालासुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये त्याच्यावरती घरं बांधणं अलाउड केलं होतं, पण कुणीही डेव्हलपर पुढे आले नाहीत. आज डेव्हलपरचा जो काही रोख आहे तो फक्त मिडल अँड अबव इन्कम ग्रुपकडेच आहे. त्यामुळे जोपर्यंत डेव्हलपर या लो इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी पुढे येत नाही, तोपर्यंत मुंबई आणि मेट्रो सिटीमध्ये हे घराची गरज पूर्ण होणार नाही या ग्रुपसाठी. कांबळे साहेब हे म्हणत आहेत ते बरोबर आहेत का? कारण तुम्ही जसं मगाशी उल्लेख केलात की म्हणजे विंडो असेल किंवा काय, तर ह्या गोष्टी कारणीभूत आहेत की अजून काही? नाही, ह्या कारणीभूत आहेत. कारण पुणे आणि मुंबईमध्ये 2,30,000 कोटीचे डिस्प्यूट्स जे आहेत, जे सरकारने सोडवले पाहिजेत, ह्याच्यामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे. कारण असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्याचे MOU झालेले आहेत, ते पुढे गेलेले नाहीत, लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हे जे डिस्प्यूट्स आहेत. दुसरं, ह्या अर्बन लोकल बॉडीज आणि जे गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट्स आहेत, इथे जे कॉन्ट्रॅक्टर्स काम करतात त्यांचे जे पेमेंट्स आहेत त्याचेसुद्धा मोठ्या प्रमाणात इश्यू आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या स्ट्रीमलाईन होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. बेरगडे साहेब, दुसरं बांधकाम कामगार योजना जी आहे ती फक्त कागदावर राहिली असं वाटतंय का? बांधकाम कामगार आवास योजना हे देवेंद्रजींनी 2016-17मध्ये महाराष्ट्रामध्ये लागू केली. बांधकाम कामगार मंडळाकडे जवळपास 8 ते 10 हजार कोटीचा निधी उपलब्ध आहे, परंतु त्याचा लाभ डेव्हलपरनेही खूप कमी प्रमाणात घेतला आहे. अगदी संख्येत सांगायचं म्हणलं तर एक 5-7 डेव्हलपरपेक्षा ग्रुप हाऊसिंग स्कीममध्ये जास्त डेव्हलपरनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे. आणि वैयक्तिक पातळीवर बांधकाम कामगाराने जर याचा लाभ घ्यायचा म्हटलं तर त्या गावापासून ते मंत्रालयापर्यंत 2 लाखाच्या लाभासाठी फाईल मूव्ह करणं त्यांनाही शक्य नाही आहे. त्यामुळं बांधकाम कामगार आवास योजना हे लागू करण्यासाठी जिल्हा पातळीवरती त्याच्या मंजुरी जर शासनानं दिल्या तर त्याचा लाभ निश्चितपणे होऊ शकेल. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार मंडळाकडे असतानासुद्धा आणि तो क्लास खरोखर याच्यातून वंचित असताना, त्याला फंड्स असतानासुद्धा फक्त ह्या थोड्याशा गोष्टीमुळं त्याचा लाभ मिळू शकत नाही आहे. शासनाने मी विनंती करेन की जर थोडाफार त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि डेव्हलपर्स बिल्डर्स जे आहेत त्यांनीही याच्यामध्ये जर थोडासा प्रयत्न केला, इनिशिएटिव्ह घेतले, तर या वर्गासाठी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात घरं बांधता येऊ शकतील. नक्कीच गडकरी साहेब देखील आपल्या समोर आहेत, त्यामुळे मी थोडंसं आटोपतो घेणार आहे. पण शेवटी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की आपण कुठली तरी व्यथा मांडली पाहिजे. अगदी 2 शब्दामध्ये कुठल्या अपेक्षा आहेत? फक्त 2 शब्दात तुमचं कुंटे साहेब. Private equity to be introduced in infrastructure investment. ओके, कुंटे साहेब. मी जसं म्हटलं मगाशी, जसं फक्त व्हर्टिकल ग्रोथ नव्हता, हॉरिझॉन्टल ग्रोथ जर झाली, गव्हर्नमेंटने सगळ्या एरियामध्ये सुविधा पोहोचल्या तर खऱ्या अर्थाने विकास होईल. नक्कीच. कांबळे साहेब. हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी जे लायसन्सेस आहेत आणि ज्या परमिशन्स ज्या आहेत ते ईज ऑफ डुईंग बिझनेस बाकीच्यासाठी जसं आहे तसं याच्यासाठी सुद्धा ईज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे. सर. साहेब समोर आहेत तर मी साहेबांना एक विनंती करेन की अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जे मुंबई असेल, पुणे असेल, याची जी उपनगरं आहेत त्या उपनगराच्या आजूबाजूला नगरपालिका महापालिकेच्या ज्या परिग्रस्त क्षेत्रामध्ये हे घरं करायची परवानगी दिलेली आहे. बांधकामाची प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये होती, अफोर्डेबल हाऊसिंग UDCPRमध्ये आहे, परंतु त्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं फक्त प्रोजेक्ट होऊ शकत नाहीत. ते जर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालं तर जो हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंटचा, हॉरिझॉन्टल हाऊसिंगचा जो कन्सेप्ट आहे
तो निश्चितपणे तिथं पूर्ण करता येईल. जागा अवेलेबल आहेत, कमी किमतीत अवेलेबल आहेत. आणि मगाचा जो आपला प्रश्न होता की मेट्रो सिटीमध्ये कमी किमतीत घरं देण्याच्या बाबतीत, तर त्या ठिकाणी निश्चितपणे अगदी आज मुंबईमध्ये जे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी सुद्धा म्हणून जर म्हटलं तर 30-35 लाखाच्या आत घर मिळू शकत नाही, ते तिथं मात्र 8 ते 10 लाखात उपनगरामध्ये घर मिळू शकतं. फक्त आणि फक्त तिथं इन्फ्रास्ट्रक्चर मिळण्याची आवश्यकता आहे. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. गडकरी साहेब आहेत आणि गडकरी साहेब हे एखाद्या प्रकल्पाचा विचार करताना जसं 360 डिग्री विचार करतात तसा तुमच्या अपेक्षांचा देखील विचार करतील, ही एक अपेक्षा ठेवून आपण इथेच थांबतो आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी काही क्षण मंचावरच थांबावं. मी झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरेजी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावेत. राजेंद्र मिरगणे, माजी अध्यक्ष महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावेत अशी विनंती. हरीश श्रॉफ, डायरेक्टर सेल्स अँड मार्केटिंग, ज्ञाती ग्रुप. महेश कुंटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि डिकीचे चेअरमन मिलिंद कांबळे सर यांचेही आभार व्यक्त करावेत स्मृतिचिन्ह देऊन. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी खाली आसनस्थ व्हावं आणि निलेश सरांना विनंती की त्यांनी मंचावरच थांबावं. चर्चा चिंतन अथवा रंजन ग्रामीण शहरी देश विदेशी सर्व जगाचे समग्र दर्शन जगणे सुंदर करण्यासाठी सत्य शिवाचा ध्यास मराठी माणसाचा श्वास. झी 24 तास, 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 झी 24 तास. आभारांची मुठीन भीती पुढचे पाऊल पुढेच टाकू अभंग हा विश्वास. महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय श्री नितीन गडकरी. इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो नितीन गडकरींचा चेहरा. रोडकरी अशी त्यांची ओळख झाली ती त्यांच्या आजवरच्या कामामुळेच. त्यांच्याकडून या कॉन्क्लेव्हमध्ये ऐकणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. मी झी 24 तासचे मुख्य संपादक श्री निलेश खरे यांना विनंती करते की त्यांनी माननीय नितीन गडकरी यांना मंचावर घेऊन यावं. आणि मी निलेश सरांना विनंती करते की त्यांनी आता पुढे चर्चासत्र हाती घ्यावं. खूप खूप धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे